हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। बरं झालं सूर्याच्या हातात बॉल बसला नाही तर मी त्याला बसवलं असतं। विधान भवनात रोहित शर्माचं मिश्किल वक्तव्य। लोक घरी जाईपर्यंत गृहमंत्री म्हणून माझी विकेट तर पडणार नाही ना अशी परिस्थिती होती, मात्र मुंबई पोलिसांनी चोख काम केलं। देवेंद्र फडणवीसांकडून मुंबई पोलिसांचं कौतुक। मॅच जिंकल्यानंतर खेळाडूंचा उदो उदो करतात, मात्र हरल्यानंतर दगड मारायला कमी करत नाही। आपल्याकडे खिलाडू वृत्ती असायला हवी, अजित पवारांचं वक्तव्य। महाराष्ट्र शासनाच्या वतीने विधान भवनात विश्वविजेत्या 4 खेळाडूंचा सत्कार। टीम इंडियाला राज्य सरकारकडून 11 कोटी रुपयांचं बक्षीस। T20 विश्वचषक विजेत्या संघातील मुंबईकर खेळाडूंचा मुख्यमंत्र्यांकडून सत्कार। वर्षा निवासांनी रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, यशस्वी जयस्वाल यांचा सत्कार। मुंबईला कमी दाखवण्याचा प्रयत्न, खेळाडूंसाठी गुजरातमधून बस आणून काय सिद्ध केलं? संजय राऊतांचा सरकारवर निशाणा। मराठी गुजराती वाद लावण्याचाही आरोप। कालचा मुंबईतील उत्सव हा बीसीसीआयसाठी स्पष्ट संदेश। विश्वचषक फायनल मुंबईतच हवी, आदित्य ठाकरेचा ट्विट करत निशाणा। वर्ल्ड कप जिंकल्याचा खूप आनंद, रोहितचे आभार, आमचं स्वप्न पूर्ण झालं। TV9 मराठीशी बोलताना कुलदीप यादवची प्रतिक्रिया। महाविकास आघाडी विधानसभा निवडणुकीचा मुंबईतून शंखनाद फुंकणार, मवियाच्या बैठकीनंतर नाना पटोलेंची माहिती। आम्ही महिलांना महिन्याला 8,500 देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण आमचं सरकार आलं नाही। पृथ्वीराज चव्हाण यांचं वक्तव्य। तर तुम्ही दमड्या दिल्या नाहीत, अजित पवारांचा पलटवार। लाडकी बहीण योजनेला आणखी अटी लावा, 2 पेक्षा जास्त मुलं आणि 2 पत्नी असलेल्यांना या योजनेचा लाभ नको, विश्व हिंदू परिषदेची मागणी। सुषमा अंधारे यांचं पोलीस भरतीबाबतचं उपोषण मागे, 2023 मध्ये वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना 2024चा पोलीस भरतीत सामावून घेणार। शासनाकडून सुषमा अंधारे यांना पत्र। वंचितच्या अनेकांनी मला स्वीकारलं नाही, निवडणुकीत माझं काम केलं नाही, ठाकरे गटाच्या वाटेवर असणाऱ्या वसंत मोरेंचा वंचितवर आरोप। आयाराम गैरामांच्या राजकारणावर मी बोलणार नाही, वसंत मोरेंना माणसं ओळखता येत नाही, यामागे विकत घेणारी, ब्लॅकमेल करणारी शक्ती असल्याने अशा घटना होणारच। प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया। विनोद तावडेंची बिहारच्या भाजप प्रभारीपदी नियुक्ती, लोकसभेनंतर विनोद तावडेंवर महत्वाची जबाबदारी। छत्रपती संभाजीनगरात भाजपला धक्का, माजी उपमहापौर राजू शिंदेंसह 6 ते 8 माजी नगरसेवक ठाकरे गटात जाणार। रविवारी होणाऱ्या शिवसंकल्प मेळाव्यात पक्षप्रवेश होईल। ज्या मैदानावर विजय मिळाला त्याची आठवण ठेवण्यासाठी पिचवरील माती चाखली, पंतप्रधान मोदींसोबतच्या संवादात रोहित शर्माची प्रतिक्रिया। ब्रिटनमध्ये सत्तांतर, पंतप्रधान ऋषी सुनक यांचा राजीनामा, मजूर पक्षाचे कीर स्टार्मर पुढील पंतप्रधान होणार। मुंबईतील काही भागात जोरदार पावसाची हजेरी, मंत्रालय, मलबार हिल परिसरात मुसळधार पाऊस। पुढील 2 ते 3 दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्राला पावसाचा अलर्ट। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।